त्यानंतर लोकशाही एक्सप्रेसमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना सांभाळून करा, नाहीतर तुमचा इतिहास जनतेसमोर आणावा लागेल असं थेट आव्हान देत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली। शरद पवार जुन्नरमध्ये आदिवासी परिषदेला उपस्थित होते। शरद पवार पक्षफुटीवर तटस्थ भूमिका घेणारे आमदार बेनकेंच्या घरी न जाता विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। त्यामुळे बेनकेंची पुढची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष। महाराष्ट्रातील गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडल्यानं राज ठाकरेंनी प्रशासकीय यंत्रणांचं ट्विटद्वारे कौतुक केलं। जुन्नरमध्ये राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शरद पवार उपस्थित होते। त्यांनी राष्ट्रवादीचा संस्थापक मीच असल्यानं अध्यक्षपद माझ्याकडेच राहील असं म्हटलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाघणीच्या बछड्यांचं नामकरण करण्यात आलं होतं। चिठ्ठ्यांमध्ये आदित्य असं नाव आल्यानं मुख्यमंत्र्यांनी ते नाव देण्यास नकार दिला। त्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्या बछड्याची भेट घेतली। सीताराम येचुरींनी राष्ट्रपतीपदासाठी प्रकाश आंबेडकर यांचं नाव सुचवलं होतं। त्यावर वंचितनं ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिलं। काँग्रेस आणि डाव्यांनी आदिवासी उमेदवार द्यावा अशी मागणी वंचितकडून करण्यात आली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्यावर घणाघाती टीका केली। मुनगंटीवार अफजल खानाचा कोथळा ही शोधून काढतील, वाघनखं खरी असल्याचा सगळा बनाव आहे असं ते म्हणाले। वाघनखं ही शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता। वाघनखं आता खरी आहेत की खोटी हे पाहायला नेमकं कोणाला पाठवलं पाहिजे हे आदित्य ठाकरेंनी सांगावं असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा सांगोल्यामध्ये भर पावसात वाढदिवस साजरा करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान जोरदार पाऊस झाला। विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार पडळकर यांच्या सत्काराचंही आयोजन यावेळी करण्यात आलं। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी फडणवीसांना घरचा आहेर दिला। फडणवीसांकडे 6 पालकमंत्री पदं आहेत, त्यामुळे भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष होतंय असं ते म्हणाले। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नवा पालकमंत्री जिल्ह्याला मिळणार असंही ते म्हणाले। बाळासाहेब थोरात यांनी इंडिया आघाडी सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचं सांगितलंय। लोकशाहीची गळचिपी सुरू आहे असंही ते म्हणाले। बारामतीमधील आमराई परिसरात स्वच्छता मोहिमेच्या वेळी अजित पवार यांचं भाषण सुरू असताना महिलेनं घंटा गाडी येत नाही अशी तक्रार केली। ताई गाडी येत नाही ना, म्हणूनच दादा आला असं म्हणत अजित पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना बोलावून हा प्रश्न सोडवला। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार स्वच्छता मोहिमेद्वारे श्रमदान करत होते। त्यावेळेला एका महिलेनं नळाला स्वच्छ पाणी येत नाही अशी तक्रार केली। अजित पवारांनी मुख्याधिकाऱ्याला बोलवत तिची समस्या सोडवण्यास सांगितलं। जळगाव इथल्या भूसंपादन विभागातील कंत्राटी भरतीमुळे नियमित भरतीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाहिरातींवर बोलताना गिरीश महाजन यांनी हे स्पष्टीकरण दिलं। बारामती आणि दौंड तालुक्यातील शाळांना आमदार फंडातून साहित्य वाटप झालं। यावेळी आमदार जयंत आसगावकर यांच्यासह अजित पवार उपस्थित होते। गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लहान मुलांसोबत ठेका धरला। आमदारांच्या या डान्सनंतर कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही उत्साह संचारल्याचं दिसून आलं। कंत्राटी नोकर भरती विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचं वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितलंय। कंत्राटी नोकर भरतीचा GR म्हणजे काळे कायदे असल्याचंही ते म्हणाले। तृप्ती देवरुखकर यांना मुलुंडमध्ये ऑफिस नाकारण्यात आलं होतं। शिवसदन सोसायटीमधील या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसनं LBS रोडवर निषेध केला। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र हादरून सोडवणारे मनोज जरांगे पाटील आता राज्याच्या दौऱ्यावर निघाले। या दौऱ्यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाळ पिंपरी इथं त्यांची जाहीर सभा झाली। 40 दिवसांमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली।
दिल्लीतल्या जंतर मंतरवर सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये जमा होऊन आंदोलन करतायत। काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारनं जुनी पेन्शन संपूर्ण देशभरात लागू करावी, जुनी पेन्शन योजना अशी मागणी केली जाते। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा प्रखर विरोध आहे। नांदगावला निषेध मोर्चा काढून रास्ता रोको यामुळे आदिवासी समाजानं केला। जालन्यातील वाटूर इथं आदिवासी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आदिवासी समाजातील घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी दिंडी महामार्गावरील हा रास्ता रोको करण्यात आला। महाराष्ट्रातील आदिवासीच्या आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नका यासह विविध मागण्यांसाठी परभणी जिंतूर रोडवर झरी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने हे आंदोलन केलं। यावेळी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली। नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या महामार्गावर डागडुजीचं काम सुरू झालंय। 2 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग 161चं लोकार्पण झालं होतं। सातारा जिल्ह्यातील बेटणे आणि रणसिंगवाडी या 2 गावांचे गेल्या 8 दिवसांपासून पाण्यासाठी उपोषण सुरू होतं। आमदार महेश शिंदे यांनी सरबतपासून आंदोलनकर्त्यांचं उपोषण सोडवलं। सर्व मागण्या सरकारनं पूर्ण केल्यानं गावकऱ्यांनी शासनाचे आभार मानले। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या 40 वर्षांपासून संघर्ष करतोय। अजूनही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे सरकारनं ठरवून दिलेल्या 40 दिवसात मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटत नाही, असं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितलंय। शहापूर तालुक्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये रस्ता नसल्यानं रुग्णांना उपचारासाठी जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। डोलीतच गरोदर महिलेनं बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जाते। कोकण रेल्वेच्या मार्गावरील 17 गाड्या रद्द करण्यात आल्या। पनवेल स्थानकाजवळ मालगाडी घसरली होती, त्यामुळे इकडची वाहतूक विस्कळीत झाली होती। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं प्रवाशांनी मोर्चा एसटी कडे वळवला होता। एसटी कडून जादा बसेसची व्यवस्था केली असतानाही बसेस अपुऱ्या पडत होत्या। माणगाव एसटी बस स्थानकामध्ये बस पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड पाहायला मिळाली। मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर 2 ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे। 3 ऑक्टोबर पासून लसीकरण मोहीम ही पूर्ववत होईल। सलग सुट्ट्यांमुळे माथेरान घाटातही वाहतुकीचा खोळंबा झाला। वाहनांची गर्दी वाढल्यानं काही पर्यटकांनी गाड्या रस्त्यात पार्क करून चालत जाणं पसंत केलं। नगरपालिकेनं दुर्लक्ष केल्यानं सबालवृद्धांना त्रास सोसावा लागत असल्याचा आरोप केला जातो। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कास पठाराकडे एकच गर्दी केली, त्यामुळे बामणोली तापोळा इथं वाहतूक कोंडी झाली। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्यानं पर्यटकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला। शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त 1 आणि 2 ऑक्टोबरला गडकिल्ले परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सामाजिक संस्था, दुर्गप्रेमी यांनी सहभाग घेतला। जळगाव जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले। डेंग्यू रुग्णसंख्या 350 वर केली आहे। शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। वसई विरार महापालिकेच्या वतीनं पायवाट प्रोडक्शनच्या प्लास्टिक बंदी या पथनाट्यातून शहरातील विविध भागामध्ये प्लास्टिक टाळा, कापडी पिशव्यांचा वापर करा हा संदेश देण्यात आला। स्वच्छता हीच सेवा हे अभियान पैठणमध्ये राबवण्यात आलं। या अभियानामध्ये ताराई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून केंद्र सरकारच्या वतीनं राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला दहिवडीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला। माण तहसीलदार कार्यालय आणि दहिवडी बस स्थानक या ठिकाणी माण खटावचे आमदार जयकुमार कोरे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली। 1 तारीख 1 तास स्वच्छता या मोहिमेमध्ये वाखरी पालखी मार्ग पंढरपूर इथं भारतीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीनं स्वच्छता करण्यात आली। तसंच पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनंही शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। राज्यभर सुरू असलेल्या स्वच्छतेसाठी 1 तास या उपक्रमाला हिंगोलीमधील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला। नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेऊन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली।
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये आशेवाडीत स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाची सुरुवात झाली। या उपक्रमात विद्यार्थी गावकऱ्यांसोबतच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार याही सहभागी झाल्या। वर्ध्यामध्ये जय भीम मित्र परिवार यांच्या वतीनं भीम सकाळ कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली। वर्धेकरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। खेड बाजारपेठेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली, तर रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागाला गेले काही तास मुसळधार पाऊस सुरू होता। पाटण ढेबेवाडी मार्गावरील मंदरुळ कोळे इथला पूल त्यामुळे पाण्याखाली गेला, तर ढेबेवाडीतून पाटण रोडला जाणाऱ्या काही गावांचा संपर्क तुटलाय। तसंच वांग नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणीही आलं। दापोली तालुक्यातील केळशी गावात मुसळधार पावसामुळे घरांमध्ये आणि बाजारपेठेत पाणी शिरलं। गेल्या 12 तासांपासून अधिक काळ झाला या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पाऊस थांबत नसल्यानं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रत्नागिरीतील खेड शहरातील गांधी चौक परिसरात मुसळधार पावसामुळे दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। खेड दापोली मार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला। कोकणात दमदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कापडगाव ते सरवेली महामार्गावर पाणी आलं। संगमनेरमधल्या कळमजाई देवाचा धबधबा सुरू झालाय। उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहण्यासाठी पर्यटक हळूहळू गर्दी करत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला, तर अरबी समुद्रालाही उधाण आलं। मागील 2 दिवसांपासून मासेमारी पूर्णतः बंद झाली आहे। पुढील 2 दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे। साखर कारखान्यांनी उसाला 3100 रुपये भाव द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। बैठकीमध्ये त्याविषयी निर्णय सुद्धा झाला आहे। पैठण शहरात ही बैठक झाली। सातारा जिल्ह्याला पुढील 3 दिवस हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। दुपारी 3 ते 5 दरम्यान सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला। दुष्काळी भागातही पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी सुखावला। वाशिमच्या शाळेत विद्यार्थ्यांना जेवणामध्ये फक्त चटणी मिळत होती। याची तक्रार केल्यावर विद्यार्थिनींना मारहाण करून शाळेतून काढण्यात आलं। विद्यार्थिनींनी नियमित जेवण मिळत नसल्याची तक्रार आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे केली। पुण्यातील नारायणपेठमध्ये 2 भामट्यांनी तिघांची आर्थिक फसवणूक केली आहे। 20 लाखांचे 5 कोटी होतील असं सांगितलं, मात्र ते परत न आल्यानं पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला, तेव्हा या गुन्ह्यात आतापर्यंत 2घांना अटक झाली आहे। पनवेल कळंबोली दरम्यान घसरलेल्या रेल्वे अपघाताची चौकशी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिलेली आहे। धुळे ग्रामीणचे आमदार काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर छापा टाकण्यात आला। तपास यंत्रणा कोणत्या प्रकरणामध्ये तपास करतायत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।